यांच्यासाठी आपण देवाचं गौरव करूया आणि नानींसाठी देखील देवाच्या नावाला धन्यवाद. मध्यस्थीचे प्रार्थना त्यांनी आपणासाठी केलेली आहे. उपकार स्तुतीचं गीत गायलेलं. नानी सोडून कुणी सांगेल का नानींनी कोणतं गीत गायलं? कोणतं गीत गायलं? येस, कुणीच ऐकलं नाही का? नानींनी उपकार स्तुतीचं कोणतं गीत गायलं? नानी सांगू नका. ख्रिस्तपदी प्रीती जोड. येस, थँक्यू दीपक अण्णा. देवा माझी ख्रिस्तापदी प्रीती जोड. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि जसं आपले बंधू स्तवन म्हणाले, आपण गलती करास पत्र, जो मी प्रश्न विचारणार होती त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आधीच स्तवनने दिली है ना. आपण गलती करास पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये आहोत. एक प्रश्न राहून गेला, तो मी आता विचारते. कुठल्या वचनापर्यंत आपण आलेलो आहोत? कुठल्या वचनापर्यंत आलेलो आहोत? येस, काल कुठल्या वचनाचा अभ्यास केला? काल आपण कुठल्या वचनाचा अभ्यास केला? केला की नाही केला? येस. काल जे जे होते त्यांची नावं घेऊ का? नावं घेऊन विचारू. हालेलुया. सगळ्यांना आठवतंय, लक्षात आहे काल आपण काय अभ्यास केला? काल कोण कोण होतं? नीता होते, दीपक अण्णा, अनिता वहिनी होते, विद्या वहिनी होत्या, प्रियांका सिस्टर होत्या, विशाखा सिस्टर, सविता सिस्टर, विदुल, सीमा. काल आपण कोणत्या वचनाचा अभ्यास केला? प्रेज लॉर्ड. फक्त सारांश बघितला, सुरुवात नाही केली. येस, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. थँक्यू विदुल. आपण गलती करास पत्र याचं 1 ते 4 अध्यायामध्ये आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्याविषयीचा सारांश आपण अभ्यास केला आहे ना. गलती येथील मंडळीला म्हणजे कुठल्या मंडळीला पत्र लिहिलं तर आपण काल पाहिलं आहे ना. आपली बहीण विद्या वहिनी यांनी उत्तर दिलं की गलती येथील मंडळीमध्ये कोणत्या कोणत्या मंडळ्या येतात. विद्या वहिनी सोडून कुणीतरी उत्तर सांगा. गलतीमध्ये कुठल्या 4 मंडळ्या येतात प्रियांनो? आपण सुरुवातीलाच अभ्यास केलाय. कोणत्या कोणत्या येतात? लुस्त्र, इकोनिया, लुसिया, पंपुलिया. येस. अजून? थँक्यू अनिता वहिनी. पंफुलिया ती पण येते. येस. अजून? थँक्यू हिरे अंकल. लुस्त्र, दर्बे, इकुनिया, पंफुलिया. एकच राहिली ए वरून, अ वरून. अंत्योकिया. येस नानी, थँक्यू. अंतुकिया. हालेलुया. या सर्व मंडळींना कलेक्टिव्हली एकत्रितरित्या गलती प्रांतामध्ये येतात ना, तर त्या सर्व मंडळांना आणि तुम्हाला मला उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे प्रिया. हालेलुया. पत्र कुणी लिहिलंय? पत्र पौलाने. हालेलुया. कुणासाठी निवडलेला प्रेषित? यहुद्यांसाठी की विदेशांसाठी? विदेशांसाठी, परराष्ट्रीयांसाठी. येस, थँक्यू मावशी. परदेशियांसाठी, विदेशांसाठी हे त्याचं विशेष पाचारण आहे ना प्रियानो. विदेशांसाठी निवडलेला. पौल स्वतःची ओळख देखील तशी करून देतो. हा जो पौल आहे ना, पौलाने गलती येथील मंडळीला हे लिहिलेलं पत्र आहे आणि कुठल्या तरी एका विशेष कारणावरून लिहिलेलं आहे ना. पहिल्याच अध्यायामध्ये आपण त्याची सुरुवात बघतो की तुम्हाला सुवार्थ मिळाल्यानंतर तुम्ही अन्य सुवार्थेंकडे, जी सुवार्थच नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेशिवाय दुसरी कोणतीच सुवार्थच नाही, त्या अन्य सुवार्थेकडे तुम्ही इतक्या लवकर कसे वळलात याविषयी पौलाला आश्चर्य वाटत है ना. पौल स्वतःचं पाचारण कसं झालं, तो यरुशलेम मध्ये कसा गेला, कुणाला भेटला, कुणाला त्याने एकांती सुवार्ता सांगितली, कुणाला त्याने सार्वजनिकरित्या सुवार्ता सांगितली, त्या सर्व गोष्टींचं तो विश्लेषण करून सांगत आहे. हालेलुया. कुणाकुणाला घेऊन आला, बर्नबाला घेऊन आला, तिताला घेऊन आला, ह्या सर्व गोष्टी त्याने, जसं आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये अभ्यास केला आहे ना, त्याने कुणाची सुनता करवली, कुणाची सुनता नाही करवली, आणि नंतर त्याने एका प्रेषिताचा निषेध केला, त्याविषयी आपण बघितलं ना. त्याला तोंडावर त्याने त्याच्या चुकीच्या वर्तणुकीविषयी त्याला ताडण केलं. कोण तो प्रेषित आहे? प्रभूचा प्रेषित, ज्याला पौलाने ताडण केलं. पौलाने ज्याला त्याचा पेत्र. येस मावशी, थँक्यू. पेत्र, केफा. आता मावशी सोडून कुणीतरी उत्तर द्या. का बरं पेत्राचा निषेध केला पौलाने?
असं काय चुकलं पेत्राकडून? पेत्र काय चुकीचं वागत होता प्रियांनो? आपण काय अभ्यास केला? काय करत होता किंबहुना काय करत नव्हता? पेत्राकडून काय चूक झाली? कुणाचं तरी भीड धरून, कुणाचं तरी भय बाळगून तो काहीतरी करण्याचं त्याने सोडून दिलं. काय केलं त्याने? कुणाला आठवतं? याकोबाला सोडून दुसरी कोणाची तरी भेट घेतली ती. नाही नाही प्रियांका, तो कुणाच्या तरी पंक्तीस बसत असे, पण जेव्हा यहुद्यातून सुनता झालेले लोक आले त्यांना घाबरून तो त्यांच्या पंक्तीस बसणं त्याने सोडून दिलं. असे कोण कुणाच्या पंक्तीस बसणं त्याने सोडून दिलं प्रियांनो? ज्यांची सुनता प्रेषितांच्या. ज्यांची येस, सुनता झालेली नव्हती, बेसुंत होते अशा लोकांसाठी. बेसुंती जे सुनता न झालेले यहुदी नसलेले विश्वासणारे होते त्यांच्या पंक्तीस आधी पेत्र बसत असे. कारण पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने देवाकडूनच पाचारण झालं, देवाकडूनच त्याला तो दृष्टांत झाला ना प्रियानो. देवाने त्याला तो दृष्टांत दाखवला. चांदव्यासारखे सर्व शुद्ध अशुद्ध प्राणी देवाने त्याच्या समोर उतरवले आणि काय सांगितलं पेत्राला? तू हे मारून खा. तेव्हा पेत्र काय म्हणाला? शुद्ध आहे, मी खाणार नाही. येस, अशुद्ध आहे. प्रभू अशुद्ध असं माझ्या मुखात काहीच गेलेलं नाहीये. तेव्हा परमेश्वराने प्रभूने काय सांगितलं? जे मी शुद्ध शुद्ध देव केलं ते अशुद्ध मानू नको. येस, जे प्रभूने शुद्ध केलेलं आहे ते तू अशुद्ध मानू नको. जर आता देव, जर प्रभू येशू ख्रिस्त तुला पाचारण करणारा तुझा प्रभू जर तुला विदेशांकडे पाठवत आहे तर तू जाण्यास अनमान करू नको. मग त्याच पेत्राने येऊन यहुद्यामध्ये, येरुशलेम मध्ये जे विश्वासणारे यहुदी होते त्यांना साक्ष दिली ना. ते त्याला तेव्हा विचारत होते, तू कसा काय विदेशांबरोबर जाऊन बसलास, कसा काय त्यांच्या पंक्तीस बसला? तेव्हा पेत्राने साक्ष दिली की कर्नेल्याच्या घरी देवाचं वचन सांगत असताना, प्रभूची सुवार्ता सांगत असताना विदेशांनाही पवित्र आत्म्याचं दान मिळालं. पेत्र त्यांना वचन सांगत असतानाच पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. पवित्र आत्मा आल्यावर ते काय करू लागले? पेंटेकॉस्टच्या दिवशी अन्य भाषांमध्ये बोलू लागले. येस, अन्य भाषांमध्ये बोलू लागले. त्यांनाही जर पवित्र आत्म्याचं दान मिळालं तेव्हा पेत्र म्हणाला की यांना बाप्तिस्मा देण्यास कोण मनाई करवेल? कोणाच्याने मनाई करवेल? देवाने जर विदेशांनाही पवित्र आत्मा दिला आहे तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेदभाव करणारा मी कोण? असं स्वतः साक्ष देणारा पेत्र आता पौल जेव्हा पाहतो की यहुद्यांना विश्वासणारे यहुदी जेव्हा येरुशलेम मधून आले तेव्हा त्यांना बघून त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांची भीड धरून पेत्र कसा वागत आहे? ढोंग्यासारखं वागत आहे प्रियान. जो आधी बेसुंती विश्वासणाऱ्यांबरोबर पंक्तीस बसत असे तो आता त्या विश्वासणाऱ्या यहुदी म्हणजे सुनता झालेल्या लोकांना पाहून जेव्हा मागे येत आहे आणि त्याच्या ढोंगामध्ये कोण ओढला गेला? बर्नबा. अजून येस, बर्नबा, जो पौलाच्या सोबतीने पौलाबरोबर मिशनरी यात्रेमध्ये पौलाला कसा पौल विश्वासात आलेला आहे ना. पौलाविषयी सर्वांना सांशकता होती, अरे हा मंडळीचा छळ करणारा आता विश्वासणारा किंवा प्रेषित कसा काय झालेला आहे. तेव्हा त्याच्याविषयी साक्ष देणारा बर्नबा देखील पेत्राच्या ह्या डोंगामुळे ओढला गेला. म्हणून पौल ह्या गोष्टीविषयी पेत्राला ताडण करतो. तो म्हणतो तू यहुदी असताही विदेशांसारखा वागत आहेस आणि विदेशांनी यहुद्यांसारखं वागावं ही अपेक्षा तू करतोस, हे कसे? हालेलुया. आणि नंतर आपण पूर्ण अभ्यास केला की कसा पौल त्यांना सुनतेवरून जे अडखळविले जात आहे, त्यांना खोटं शिक्षण दिलं जात आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्येही आपण पाहिलं की मोशेला लावून दिलेल्या नियमशास्त्राप्रमाणे, मोशेच्या परिपाठाप्रमाणे तारण होण्यासाठी केवळ ख्रिस्तावरील विश्वासच गरजेचा आहे असं नाही, तर त्या जोडीने सुनता होणं देखील गरजेचं आहे. म्हणजे काय? विश्वासाबरोबर आधी तुम्ही यहुदी होणं गरजेचं आहे. आधी सुनता होऊन अब्रामाची संतती होणं गरजेचं आहे, तर तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकता, तर तुम्हाला देवाचं राज्य मिळेल. मग ह्यासाठी पौल आता त्यांना काय समजावून सांगत आहे प्रियांनो?
आपण पाहिलं, पहिल्याने पौल नियमशास्त्र काय आहे ते समजावून सांगत आहे, है ना. काय नियमशास्त्राला उपमा दिलेली आहे, आपण काय अभ्यास केला, पौलाने नियमशास्त्राला काय म्हटलेलं आहे? काय म्हटलं? येस, थँक्यू सीमा. बाल रक्षक, है ना. आपण अभ्यास केला प्रियांनो, बाल रक्षक म्हणजे आपण काय पाहिलं, आपण उदाहरण घेतलं की जणू काही एखाद्या लहान मुलाला शाळेमध्ये पोचवेपर्यंत बालरक्षकाचं काम असतं ना, त्याची ड्युटी असते की सुखरूपरित्या घरून तिथपर्यंत पोचवावं. त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत देवाचे नियमशास्त्र, देवाचं कॅरेक्टर, देवाच्या आज्ञा लोकांना प्रकट करतं. तुमचं पाप काय आहे, पापाची जाणीव नियमशास्त्राशिवाय मला दुसऱ्या कशाने झाली असती, है ना. आपण ते उदाहरण घेतलं, नियमशास्त्र जणू काही तो आरसा आहे जो तुम्हाला तुमचं पाप दाखवतो. हालेलुया. तो बालरक्षक आहे. पण आता प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर आपण बालरक्षकाधीन म्हणजे नियमशास्त्राधीन आहोत का? आता आपण प्रभूवर विश्वासणारे आहोत प्रियान. हालेलुया. म्हणून आता जे विश्वासणारे आहेत त्यांना सुनता करून घेण्याची गरज नाही. अजून विस्तृतरित्या अगदी आपण अभ्यास केला गेल्या काही अध्यायामध्ये पौल त्यांना समजावून सांगत आहे. तुम्ही म्हणता की केवळ सुनता झाल्यानेच अब्रामाचे संतती होऊ शकतो, कारण परमेश्वराने अब्रामाला सुनतेचा करार लावून दिला होता. पण अब्रामाला नीतिमान जेव्हा सुनता झालं तेव्हा गणण्यात आलं का? केवळ त्याची सुनता झाली होती, त्याची सुनता करून घेण्याची कृती त्याच्या ठाई नीतिमत्व असं गणण्यात आलं का? तर अब्रामाची कोणती कृती त्याच्या ठाई नीतिमत्व, किंवा कोणत्या त्याच्या कृतीने तो नीतिमान ठरला? विश्वास. विश्वास. थँक्यू शर्मिला मॅडम. केवळ त्याच्या परमेश्वरावरील विश्वासाने तो नीतिमान ठरला. आणि त्याचा विश्वास कसा होता? त्याने तो कृतीतून दाखवला प्रियांनो. ज्या परमेश्वराने अभिवचन दिलेला आहे तो परमेश्वर ते अभिवचन पूर्ण करणार आहे. म्हणून अब्राम आणि सारा शारीरिक दृष्ट्या मृत असतानाही त्यांना पुत्र संतान, अभिवचनाची संतती म्हणजे कोण? इश्माईल, है ना. इसाक. अभिवचनाची संतती इसाक. थँक्यू. हालेलुया. असं तुम्ही पटापट आमच्या चुका दाखवल्या पाहिजे. अभिवचनाची संतती इसहाक. हालेलुया. त्यांना विश्वासाने प्राप्त झाला आणि पुन्हा त्याच्या विश्वासाची कसोटी घेतली परमेश्वराने, है ना. कशी कसोटी घेतली? अनेक वेळा आपण त्याचा अभ्यास केला. इसाकाचं अर्पण. इसहाकाचं अर्पण करण्यास तो तयार झाला प्रियांनो. तयारी दर्शवलीच एवढं नाही, 3 दिवसाच्या वाटेने तो मोरिया पर्वतावर गेला. पर्वतावर त्याने अर्पण करण्यासाठी, येस, अर्पण करण्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला, अभिवचनाच्या आपल्या संततीला त्याने बांधलं, त्याच्यावर सुरा उगारला. कशासाठी? त्याला मारण्यासाठी, परमेश्वराला अर्पण करण्यासाठी. पण परमेश्वर काय म्हणाला? तुझ्या विश्वास. परमेश्वर काय म्हणाला? अब्रामा सॉरी, मुलाला इजा हा, करू नको, माझं भय तू बाळगतोस. येस, अब्रामा आपला सुरा आवर, आपल्या पुत्रावर सुरा चालवू नकोस. हालेलुया. आणि मग परमेश्वराने काय पाहून दिला? यावेळी परमेश्वर तिथं कोकरू म्हणजे झुडपामध्ये एक झुडपात एक येडका शिंग दाखवला. अडकलेला. येस, थँक्यू राव, येडका. थँक्यू शर्मिला मॅडम. झुडपामध्ये शिंग अडकलेला एडका होता, परमेश्वराने पाहून दिला. हाच विश्वास अब्रामाचा होता, है ना. जेव्हा इसाकाने अब्रामाला विचारलं की बाबा आपल्याकडे सर्व काही आहे, पण होम बलीसाठी, अर्पणासाठी कोकरू कुठे आहे, तेव्हा अब्राम काय म्हणाला होता? परमेश्वर पाहून देणार आहे. पाहून देईल यावेळी रे. यावेळी रे. तो त्याचा विश्वास होता प्रियान. तो अब्रामाचा विश्वास. अब्रामाची सुनता नव्हे, सुनता त्याचं आज्ञापालन होतं, तो कराराने त्यामध्ये सामील झाला. पण त्याच्या ठाई नीतिमत्व, त्याचा विश्वास हे त्याचं नीतिमत्व गणण्यात आलं. म्हणून तुम्ही केवळ सुनता झाल्याने, जसं प्रभू येशू ख्रिस्त देखील, आपण अभ्यास केला ना प्रियांनो, योहान 8 मध्ये, योहान 6 मध्ये, 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 योहान 8 मध्ये, योहान 6
मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, केवळ आमची सुनता झाली म्हणून आम्ही अब्रामाचे संतान आहोत असं म्हणून घेऊ नका. देव दगडापासूनही अब्रामाची संतती निर्माण करू शकतो. हालेलुया. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते इसहाकाप्रमाणे अभिवचनाची संतती आहे, है ना. 4थ्या अध्यायामध्ये ते 2 उदाहरणं दिलेली आहे, स्वतंत्र स्त्री आणि दासी. स्वतंत्र स्त्री कोण आहे? स्वतंत्र स्त्री कोण सारा आहे? सारा सारा. सारा. सारा स्वतंत्र स्त्री आहे आणि सारेपासून झालेली संतती, अभिवचनाची संतती, इसाकापासून झालेले पुत्र. हालेलुया. आणि जी दासी, ती दासीचा पुत्र कोण? आणि दासी कोण? इश्माईल पुत्र इश्माईल, है हगार. ना, आगार. आणि त्यांचा कशाच्या दृष्टांत रूपाने पौलाने उदाहरण सांगितलेलं आहे? कोणत्या पर्वताला हगार म्हटलेलं आहे आणि कुणाला सारा म्हटलेलं आहे? सिनाई पर्वताला हगार म्हटलेलं आहे आणि सारा ही येस. हालेलुया. अरब स्थानातील सिनाय पर्वत म्हणजे हागार आहे आणि तिचे पुत्र सर्व दासी पुत्र आहेत. ते अजूनही दास्यत्वात आहेत. म्हणजे कोण अजूनही दास्यत्वात आहेत? अरब स्थानातील सिनाय पर्वत म्हणजे काय? हागार म्हणजे काय? कशाची उपमा कशाला त्याची उपमा दिलेली आहे? त्या पर्वताची किंवा हागारेची? कुणाला ती उपमा दिलेली आहे? कोण अजूनही दास्यत्वात आहेत? जिला पती आहे पण तरीही येस, फार महत्वाचं आहे प्रियांनो ही गोष्ट समजणं. अरब स्थानातील येस येस नीता, ज्यांनी अजून ख्रिस्ताचा स्वीकार नाही केलेला. येस, ख्रिस्ताचा स्वीकार कुणीच म्हणजे अविश्वासणारे कुणीच केलेला नाहीये, पण त्याच्यामध्येही एक ग्रुप आहे. तो विशेष ग्रुप कोण आहे? येस, अरब स्थानातील सिनाय पर्वतावर काय झालं होतं? 10 आज्ञा जुना करार. 10 आज्ञा जुना करार. काय झालं होतं? नियमशास्त्र. नियमशास्त्र. परमेश्वराने इस्रायलाशी विवाह केला होता प्रिया. परमेश्वराने नियमशास्त्र दिलं होतं. इस्रायलाला म्हटलं होतं ना, विवाहामध्ये काय म्हटलं जातं? पाळक साहेब काय विचारतात? हे वचन तुम्ही देता का? तेव्हा त्या करारामध्ये सामील होणारे पती आणि पत्नी काय म्हणतात? काय म्हणतात? हो मी करेन, है ना. परमेश्वराने जेव्हा पर्वतावर परमेश्वर अग्निरूपाने उतरला होता प्रियांनो, परमेश्वराने आज्ञा दिल्या होत्या, तेव्हा मोशेने विचारलं परमेश्वराच्या ह्या आज्ञा तुम्ही पाळाल का? तेव्हा इस्रायलाने काय उत्तर दिलं होतं? काय उत्तर दिलं होतं? हो आम्ही हे करू. हो करू म्हणून पाळ. ना, म्हणून ते वचन आहे. परमेश्वर म्हणतो मी इस्रायलाशी विवाह केला, पण तरी इस्रायलाने काय केलं? इस्रायलाने तो करार, तो विवाह मोडला प्रिया. येस, तो करार मोडला, तो विवाह मोडला. म्हणून परमेश्वर म्हणतो की मी दिलेलं सूटपत्र कुठे? येस, मला तुला सोडावयाची इच्छा नव्हती, पण तुम्ही आज्ञा उल्लंघन केलं. तुम्ही परमेश्वराला सोडून अन्य देवांच्या भजनी, अन्य मूर्तीच्या भजनी लागलात. जे देव नव्हे अशा मूर्तीच्या मागे लागलात आणि तुम्ही परमेश्वराला सोडलं. तो नियमशास्त्र दर्शवतो प्रियांनो. नियमशास्त्रात परमेश्वराने अरब स्थानातील त्या सिनाय पर्वतावर नियमशास्त्र दिलं होतं, जे अजूनही नियमशास्त्राधीन आहेत, जे अजूनही नियमशास्त्राच्या कृतीने. नियमशास्त्र कुणाला देण्यात आलं होतं? इश्माईलच्या संततीला नाही प्रियांनो. स्वतंत्र स्त्री सारेपासून झालेल्या इसहाक याकोबाच्या संततीला देण्यात आलेलं होतं. पण तरीही त्यांना दास का म्हटलं जात आहे? स्वतंत्र स्त्रीचे पुत्र आहेत प्रियांनो, लक्षात घ्या. तरीही अजूनही ते नियमशास्त्राद्वारे स्वतःला नीतिमान ठरवू पाहत आहेत. अजूनही ते नियमशास्त्राच्या अधीन आहेत. अजूनही नियमशास्त्राद्वारे स्वतःला नीतिमान ठरवू पाहत आहेत. त्यांना अजूनही दास म्हटलं गेलेलं आहे प्रिया.
आम्ही तर स्वतंत्र स्त्रीची, यरुशलेम आमची माता आहे. स्वतंत्र कसे आहोत? जर सत्य तुम्हाला समजेल तर सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल आणि तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. खरेखुरे सत्य काय आहे? सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू प्रभू येशू येशू ख्रिस्त. ख्रिस्त, ज्याच्याबद्दल नियमशास्त्र आणि संदेश त्याच्या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते त्या स्वतंत्र स्त्रीची संतती आहेत. तिच्याविषयी ते अभिवचन आहे प्रियांनो. अगं वंदे, तुझी मुले अधिक आहेत. जिला पती आहे असं जिला वाटतं, म्हणजे इस्रायल, नियमशास्त्राधीन असलेले यहुदी, जे नियमशास्त्र पाळून देवाच्या राज्यात जाऊ पाहत आहेत, तिच्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने जे अब्रामाची, सारेची संतती आणि आता देवाची लेकरे झालेले आहेत, त्यांची संख्या अधिक आहे. आहे ना प्रियांनो? आहे आहे की नाही? आहे आहे. आहे. तुम्ही आणि मी देखील आहोत. आमेन. आमेन. म्हणून त्याच वचनामध्ये आहे ना, पौल म्हणतो तुम्ही आणि मी देखील इसहाकाप्रमाणे अभिवचनाची संतती आहोत. विनाशी बीजापासून नव्हे तर देवाच्या अविनाशी बीजापासून जन्मले. आणि काल आपण पाहिलंय ना, ते वचन वाचलं. अविनाशी बीज काय आहे? अविनाशी बीज काय आहे हे कळलं पाहिजे तुम्हाला आणि मला. पेत्राच्या पत्रामध्ये आपण ते वचन वाचलं ना प्रियांनो. जेव्हा आपला पृथ्वीवर जन्म झाला, आपला आदामाच्या विनाशी पापमय बीजातूनच जन्म झाला. आपला जन्मच पापात झाला, पण पुन्हा जन्म आपला झालेला आहे अविनाशी बीजापासून. ते अविनाशी बीज काय आहे? देवाचा शब्द, वचन. Yes. वचनाद्वारे. वचनाद्वारे. म्हणूनच म्हटलं जातं तुम्ही अभिवचनाची संतती आहात. देवाचं वचन, देवाचा शब्द, त्याद्वारे जेव्हा पाण्याने आणि आत्म्याने तुमचा जन्म होतो, तुम्ही विनाशी बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून जन्मलेले आहात. म्हणून इसहाकाप्रमाणे कशाची संतती आहात? कशाची संतती आहात? देहाची का? अभिवचनाची. अभिवचनाची. यामुळे देहाची संतती नाही. देहदृष्ट्या झालेला इश्माईल, अभिवचनाने झालेला इसहाक. जो स्वतंत्र आहे तो वारिस आहे, जो दासीपुत्र आहे तो वारिस नाही प्रियान. आणि अजून आता विश्वासात आल्यानंतरही आपली तुलना कधी दासीपुत्राप्रमाणे केली जाते. आता विश्वासात आलो, विश्वास ठेवला, तरी पण आपण एक वचन वाचलं, आपण एक शास्त्रभाग वाचला ना गलतीमध्ये, तरीही आपण कधी दासीपुत्रच ठरतो. देह स्वभाव म्हणून. 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीच पहिलं वचन वाचा, गलती 4:1. आता मी म्हणतो की वारिस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्यांच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. आमेन. लक्षात आलं प्रियानो? वारिस तर झालो, विश्वास तर ठेवला, पण अजूनही जर बाळक आहोत तर आपल्यामध्ये आणि गुलामामध्ये काहीच फरक नाही. आपणही इश्माईलाप्रमाणे मग दासीपुत्रच आहोत. म्हणून काय होणं गरजेचं आहे? व स्वतंत्र स्थिती तुम्ही. येस, बाळक वारिस आहे, पण त्याला वारसा हक्क कधी मिळणार? त्याला वारसा जेव्हा हक्क जगातील गोष्टीच्या आपण दास्यात नको. येस, नियमशास्त्रापासून आधी आपण प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो, यहुदी लोक नियमशास्त्राच्या दास्यात होते, पण आता आपण विश्वास ठेवलाय. पण तरीही म्हटलेलं आहे की जर तुम्ही बाळक आहात तर तुम्ही अजूनही तुमच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नाही. तुम्ही काय होणं गरजेचं आहे तर तुम्हाला वारसा हक्क मिळेल? स्वतंत्र. स्वतंत्र, प्रौढ. हालेलुया. कोणीतरी प्रौढ हा शब्द म्हणाला. प्रौढ है ना. 18 वर्षाच्या खाली मिळते का आपल्याला इस्टेट? इस्टेट आपल्या नावावर आहे, पण 18 वर्षाच्या होईपर्यंत ती मिळत नाही प्रियानो. त्याप्रमाणे जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये अजूनही बालकच आहात, अजूनही मुळाक्षरच गिरवत आहात,
तर अजूनही तुमच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नाही. तुम्ही देवाच्या राज्याचं वारसापत्र तुम्हाला मिळालंय, पण तो हक्क मिळवण्यासाठी तुम्ही त्या विश्वासामध्ये प्रौढ होणं, प्रौढतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. रोज कलाकलाने त्याच्याशी समरूप होणं गरजेचं आहे. कुणाशी समरूप व्हायचंय? कुणाचं रूप आपल्यामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे? कोण आपल्यामध्ये? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त, तुमच्या माझ्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला आज देखील अर्धा तास आपण अजून थोडासा सारांशच गिरवत आहोत. तो पक्का होणं गरजेचं आहे. आता 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण काय पाहिलं की आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून कुणीतरी आपणाला स्वतंत्र केलंय, है ना. आपण कुठल्या तरी दास्यात होतो, पापाच्या, मरणाच्या, है ना. जसं परमेश्वराने इस्रायलाला मिसरांच्या दास्यगृहातून बाहेर काढलं, तसं तुम्ही आणि मी देखील पापाच्या, आपल्या देह स्वभावाच्या, नियमशास्त्राच्या दास्यामध्ये होतो, मरणाच्या दास्यामध्ये होतो. त्याच्यातून कोणीतरी खंडणी भरून तुमच्या माझ्या तारणाऱ्याने, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून आता आपणाला स्वतंत्र केलेलं आहे. मग स्वतंत्र केल्यानंतर पौल काय सांगतो? पुन्हा काय करू नका, त्या स्वातंत्र्यामध्ये काय करा? टिकून राहा स्वातंत्र्यामध्ये. त्या पापाच्या दास्याखाली तुम्ही त्या खाली सापडू नका. येस, तुम्ही जर स्वतंत्र केलेले आहात, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर त्याच्यामध्ये टिकून राहा, त्याच्यामध्ये स्थिर राहा. पुन्हा दास्याच्या जुआखाली सापडू नका. एखाद्या गोष्टीमध्ये टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं? एखाद्या गोष्टीमध्ये टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं? रोज प्रयत्न करावा लागतो. थँक्यू मावशी. येस, एकतर स्वातंत्र्य मिळालंय हा विश्वास पाहिजे. तुम्ही स्वतःला स्वतंत्र मानलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की आता मी दास नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या स्वातंत्र्यामध्ये टिकून राहण्यासाठी यू नीड टू टेक एफर्ट्स. जसं मावशी म्हणाले, रोज प्रयत्न करावा लागेल. कशासाठी? की पुन्हा मी त्या दास्याच्या जुआखाली सापडू नये. हालेलुया. काल आपण पाहिलं ना प्रियानो, इस्रायलाचं उदाहरण घेतलं. मिसरामधून निघूनही अनेक वेळा पुन्हा 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 त्या दास्यामध्ये जाण्याची त्यांनी इच्छा धरली, इच्छा बोलून दाखवली. आम्हाला मिसरामध्ये कबरा नव्हत्या काय? मिसरामध्ये आम्हाला काय काय खायला मिळत होतं? मिसरामध्ये कसं पाणी मिळत होतं? मिसरामध्ये कसं मांस मिळत होतं? इथे आम्हाला मरावयास आणलंय का? हालेलुया. आपण म्हणतो ना, इस्रायल लोकांनी किती भयंकर पातक केलं. परमेश्वराने अग्निस्तंभ, मेघस्तंभाद्वारे परमेश्वर त्यांच्या बरोबर चालला, तरीही त्यांनी आपणा बरोबर चालण्यासाठी दुसरे देव, सोन्याचं वासरू बनवलं. किती भयंकर पातकी लोक आहेत असं म्हणतो ना. आणि आहेत ना, आहेत इस्रायली. मग जेव्हा तुम्ही आणि मी सुद्धा असं करतो ना प्रियानो, एका पापातून, एका दास्यत्वातून परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने सोन्या रुपयाने नव्हे प्रियानो, मौल्यवान अशा रक्ताने खंडणी भरून सोडवल्यानंतरही आपण काय करतो? पुन्हा त्या पापाच्या दास्याच्या जुआखाली सापडले जातो, पुन्हा त्याच्याकडे वळतो, है ना. शास्त्रामध्ये फार कठीण वचन आहे, भयंकर आहे, पण ते वचन सुद्धा आपणाला टोचणी लावत नाही. ओकीकडे वळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे, धुवून स्वच्छ केलेल्या डुकरीनीप्रमाणे आपण परत चिखलामध्ये जातो, परत दास्याच्या जुआखाली जातो. आपण विसरतो प्रियांनो, आपणाला सोडवणारा कोण आहे, त्याने काय किंमत मोजली आहे. आणि मग आपण काय करतो? आपल्या सोयीनुसार कृपेच्या प्रभूला पुन्हा काय करतो? जेव्हा पाप करतो नव्याने, तेव्हा काय करतो? वधस्तंभावर देतो. ती भयंकर वधस्तंभावर ठेवतो. यस. आपण रोमी अधिकारी, शास्त्री, परुषी, याजक, यहुदी लोकांना बोलतो, अरे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये राहिला, त्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जय जयकार केला, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ज्याच्यासाठी आपली वस्त्रे झावळ्या पसरल्या, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ते असं कसं म्हणाले की ह्याची वाट लावा, ह्याचं रक्त आमच्यावर, असं ते म्हणाले, ह्याच्या रक्ताचा दोष आमच्या मुलाबाळांवर.
पण आपण त्यांच्यापेक्षा अजून भयंकर पातकी आहोत प्रियानो. जेव्हा आपण पाप करून आपल्या कृपेच्या प्रभूला पुन्हा आपल्या सोयीनुसार वधस्तंभावर खेळतो. गुड फ्रायडेला आपण सर्वजण इमोशनल होतो, आपल्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही. 40 दिवस आपण अत्यंत जास्त धार्मिक असतो प्रियांनो, जास्त कसोशीने प्रयत्न करतो देवाच्या आज्ञा पाळाव्या, देवाचे वचन पाळावी, उपवास करावा. पण मग बाकीचे उरलेले 320 दिवस काय? किंवा मग पुनरुत्थानाचा रविवार होऊन गेला की काय? म्हणून पौल सांगत आहे गलती येथील मंडळीला आणि तुम्हाला आणि मला देखील, विश्वास ठेवा की तुम्ही आणि मी स्वतंत्र झालेलो आहोत. आणि एकदा स्वतंत्र झालेलो आहोत तर पुन्हा दास्याच्या जुवाखाली सापडू. आणि कसं नाही सापडायचंय त्याचं उत्तर देखील पुढच्या वचनामध्ये आपल्याला मिळणार आहे. आज फायनली आपण दुसऱ्या वचनाकडे जाऊया. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 2रं वचन वाचा. गलती पहा 5:2. पहा मी पौल तुम्हास सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. आमेन. आता हे पत्र कुणी लिहिलंय? गलती येथील पत्र, गलतीकरांस पत्र कुणी लिहिलंय? पौल. पौल. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये पौलाने स्वतःची ओळख दिली आहे ना. होय. एक वचन वाचा. गलतियातील मंडळांना, मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देव पिता ह्याच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधूकडून. पूर्ण वाचू पुढे? नाही बस. थँक्यू शर्मा. पहिल्या वचनामध्ये पौलाने स्वतःची ओळख करून दिली आहे. मग 5व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये परत पौल असं का म्हणत आहे की पहा मी पौल तुम्हास सांगतो, पहा मी पौल तुम्हास सांगतो. असं का म्हणत आहे पौल? परत का ओळख करून देत आहे? ते जे दटावत असेल काहीतरी त्यांनी. गोष्ट ठणकावून सांगत आहे. येस, थँक्यू शर्मिला मॅडम. हा प्रश्न लक्षात ठेवा. हा पुढच्या वचनामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. हा प्रश्न एका कोपऱ्यात लिहून ठेवा की पौल परत एकदा. येस सीमा, काही सांगू इच्छिते? कारण पौलाची स्वतःची सुनता झालेली होती. येस, पौलाची स्वतःची सुनता झाली. येस, थँक्यू. फार महत्वाचं एक कारण सीमाने आपणाला सांगितलंय. येस, लिहून ठेवा हा प्रश्न. आणि हे एक उत्तर, आणि शर्मिला मॅडमनी जे उत्तर सांगितलं ते सुद्धा, तो काहीतरी ठणकावून सांगत आहे. त्याची स्वतःची देखील सुनता झालेली आहे. कारण पौल काय म्हणतो? तो कोण आहे? इब्र्यांचा इब्री, बन्यामिनी वंशातला, परुषांचा परुषी, 8व्या दिवशी सुनता झालेला, असा पौल आहे है ना. आता पौल पुढे काय लिहित आहे त्या वचनामध्ये? जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. भयंकर वचन आहे ना प्रियांनो, भयंकर वचन आहे. वचनाचा शेवटचा पार्ट फार भयंकर आहे असं म्हणावं लागेल. काय लिहिलेलं आहे? जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. ज्याने आपल्याला निर्माण केलं, ज्याने तुम्हाला मला सोडवलं, त्याने केलेलं सर्व काही आपण कशाने तरी व्यर्थ ठरवू. आणि गलती येथील मंडळीला काय म्हणत आहे पौल? जर तुम्ही आता सुनता करून घेऊ इच्छित आहात, ज्याप्रमाणे तुम्हाला शिक्षण मिळत आहे, आता खोटे शिक्षक तुमच्यामध्ये आलेले आहेत आणि ते तुम्हाला सांगत आहेत की मोशेच्या परिपाठाप्रमाणे सुनता झाल्याशिवाय तारण होणे शक्य नाही. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासच काय तो महत्वाचा आहे, तो नाही, तर त्याच्या जोडीने तुम्ही आधी यहुदी होणं, अब्रामाचे वंशज होणं आणि ते देहदृष्ट्या सुनता करून घेऊनच होणं गरजेचं आहे. त्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही सुनता करून घेऊ पाहत आहात तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग नाही. पुढचं वचन वाचा. 3ऱ्या वचनात तो काय म्हणत आहे? 3रं वचन वाचा. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चिताने सांगतो की तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. आमेन. सुनता करून घेणाऱ्यास मी पुन्हा निश्चित अर्थाने
पुन्हा ठणकावून सांगतो की जो सुनता करून घेत आहे तो सर्व नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. जो नियमशास्त्रातील कृतीप्रमाणे परमेश्वराने जुन्या कराराची लावून दिलेली खूण जी सुनता करून घेत आहे तो संपूर्ण नियमशास्त्र पाळावयास आचरण्यास बांधील आहे. पुढे तो म्हणत आहे, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणारे आहात त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपा भ्रष्ट झालेला. हालेलुया. आता असं इमॅजिन करा प्रियांनो की तुम्हाला कोर्टामध्ये एखाद्याविषयी साक्ष देण्यासाठी बोलवलेला आहे. साक्ष देताना तो व्यक्ती काय बोलतो, आधी काय सांगतो? जे काय सांगेन ते खरं सांगेन, खऱ्याशिवाय काही बोलणार नाही. विटनेस बॉक्स मध्ये तो आधी काय सांगतो? सांगणारा स्वतःची ओळख करून देतो ना प्रियांनो. मी डॅश डॅश जे काही जे सांगेन काय ते खरं. सांगेन ते Yes. खरं सांगेन, सत्याशिवाय काही बोलणार नाही. Yes. अशी तो स्वतःची ओळख सत्य करून देतो ना. त्याप्रमाणे इकडे पौल स्वतःची ओळख करून देत आहे प्रिया. हालेलुया. लक्षात आलं? तो आता त्यांच्या विरोधात काहीतरी बोलत आहे, त्यांच्या विरोधात साक्ष देत आहे. सर्वप्रथम त्याची स्वतःची देखील सुनता झालेली आहे. एखादी गोष्ट त्यांना ठळक करून सांगत आहे आणि तिसऱ्या एखाद्या गोष्टीविषयी त्यांना दोषी ठरवत आहे. काय दोषी ठरवत आहे? की जर तुम्ही नियमशास्त्राप्रमाणे आता सुनता करून घेत आहात तर पहिली गोष्ट तुम्ही पूर्णपणे नियमशास्त्र आचरण्यास बांधील आहात. आता जेव्हा तुम्ही सुनता करून घेत आहात तर तुम्ही काय दर्शवित आहात? की आता तुम्ही नियमशास्त्रातील सर्व आज्ञा पाळून स्वतःला नीतिमान ठरवत आहात. आणि जो नियमशास्त्राद्वारे स्वतःला नीतिमान ठरवू पाहत आहे त्यासाठी ख्रिस्ताचा काहीच उपयोग नाही असं म्हणावं लागेल. म्हणून वचनामध्ये पुढे लिहिलेलं आहे, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणारे असे झाला आहात त्यात तुमचा ख्रिस्ता बरोबरचा संबंध नाहीसा झालेला आहे. तुम्ही कृपा भ्रष्ट झालेला आहात. इंग्रजी भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे, यू आर फॉलन अवे फ्रॉम ग्रेस. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 21 ते 30 वचन वाचा. रोम 3, 21 ते 30. आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 30 पर्यंत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. किंवा देव केवळ यहुद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो आहे. देव जर एकच आहे आणि तो सुनता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवेल तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. देव कसा नीतिमान ठरवत आहे? सुनता झालेल्यांनाही विश्वासाने आणि सुनता न झालेल्यांनाही विश्वासाच्याच द्वारे नीतिमान ठरवणारा देव आहे. कारण देवाचं नीतिमत्व कसं प्रकट झालेलं आहे? 21व्या वचनामध्येच लिहिलंय, आता नियमशास्त्र विरहित, नियमशास्त्राशिवाय देवाचं नीतिमत्व प्रकट झालेलं आहे. ते काय आहे प्रियांनो? हे देवाचे नीतिमत्व ज्याविषयी नियमशास्त्राची आणि संदेष्टाची साक्ष आहे, ज्याविषयी नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे,
हे देवाचं नीतिमत्व काय आहे प्रियांनो? हे देवाचं नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. कारण नियमशास्त्रातील कर्माने आपण नीतिमान ठरतो का? कोणीच नाही. कारण याकोबाच्या पत्रात काय लिहिलंय? वचन वाचा, मी विनंती करते. याकोबाचे पत्र याचा 2 अध्याय 10 आणि 11 वचन वाचा. याकोबाचे पत्र 2, 10 आणि 11. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कारण व्यभिचार करू नकोस असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नकोस हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास तर नियमशास्त्र उल्लंघणारा झाला आहेस. आपण अनेक वेळा त्या वचनाचा अभ्यास केलाय प्रियान. नियमशास्त्रातील एकही आज्ञा मोडली तर काय आहे? संपूर्ण नियमशास्त्र मोडल्याप्रमाणे आहे. जो नियमशास्त्र आचरू पाहत आहे, जो नियमशास्त्राप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहे, त्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळणं गरजेचं आहे. कारण नियमशास्त्रातील वचनामध्ये जर सांगितलंय की व्यभिचार करू नको, यस तू व्यभिचार करत नाहीये, पण नियमशास्त्रामध्ये सांगितलंय खून करू नको, पण जर तू खून करत आहेस तर तू संपूर्ण नियमशास्त्र मोडलेस. जर तू खोटं बोलत आहेस, शेजाराविरुद्ध खोटी साक्ष देत आहेस, आपणासाठी कोरीव मूर्ती करत आहेस, हे ना, या केवळ 10 आज्ञा आहेत प्रियांनो. अशा किती आज्ञा आहेत नियमशास्त्राप्रमाणे? अंदाजे किती आज्ञा आहेत नियमशास्त्रामध्ये? किती आज्ञा आहेत अंदाजे सांगितलेलं आहे? अंदाजे मी सांगते मला वाटतं जेवढे दिवस एक दिवसाला एक अंदाज. प्रत्येक दिवसासाठी परमेश्वराने सांगितलं भय धरू नको, घाबरू नको. नियमशास्त्रामध्ये किती आज्ञा आहेत? हिंट देते. शर्मिला मॅडमनी जे उत्तर सांगितलं त्याच्या अंदाजे डबल आहे. 720 अंदाज 613 ते 630 आज्ञा आहेत प्रिया. आणि 613 पैकी एक जरी मोडली किंवा 630 पैकी तर सर्व मोडल्याप्रमाणे आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे प्रियांनो, देवाचं नीतिमत्व जे नियमशास्त्र विरहित प्रकट झालं. कारण नियमशास्त्राच्या द्वारे कोणीही नीतिमान ठरत नाही. नीतिमान कोणीही नाही, एकही नाही. सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले. पाप आदामापासून ते अगदी शेवटल्या मनुष्यापर्यंत, शेवटला दिवस येईपर्यंत सर्वजण पाप करणारे, सर्वांचा जन्मच पापात झालेला आहे. नीतिमान केवळ एकच आहे. ह्या पृथ्वीवर केवळ एकच नीतिमान मनुष्य आहे, तो देवाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आणि केवळ त्याच्यावरील विश्वासाने देव त्याचं नीतिमत्व तुमच्या माझ्या ठाई गणण्यात येतं. कसं गणण्यात येतं? कसं गणण्यात येतं? कसं बरं तुम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरता? हे कळलं पाहिजे प्रत्येकाला. कोण सांगणार? कसे तुम्ही आज समजा देवाचा दिवस आला, देवासमोर आपणाला उभं राहावं लागलं, काय खात्री आहे तुमची की तुम्ही देवाच्या राज्यात जाल, तुम्ही स्वर्गात जाल? तेच ना, आम्हासाठी त्यानं आपली रक्त सांडलं, खंडणी म्हणून दिलं आम्हाला आणि पुनरुत्थित झाला तो. म्हणजे त्या संपूर्ण ह्याच्यावर विश्वास आहे आमचा. विश्वास भूते देखील धरतात की तो देवाचा पुत्र. येस. नाही प्रॅक्टिकल आहे. कुणाला माहित नाही. आज शेवटला दिवस आला, आज देवासमोर उभं राहावं लागलं तर काय तुमची खात्री आहे की तुम्ही सुखलोकात जाल? है ना. तो चोर म्हणाला, प्रभूजी जेव्हा आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. प्रभूने सांगितलं, तू खचित, मी तुला सांगतो, तू खचित मज बरोबर सुखलोकात असशील. आज तुमच्याकडे काय खात्री आहे? तसं खात्रीपत्र आहे का? ते काय अभिवचन आहे? काय तुमची शुअरिटी आहे? कारण आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या असे बलिदान गेले, आमच्यासाठी गणत आहोत खट्टी ना. करून त्याने आम्हाला सोडवलं. त्याचे आम्हाला नीतिमत्व पुत्र मिळाले विश्वासाचे.
काय विश्वास आहे तुमचा की देवाचा एकुलता एक पुत्र माझ्यासाठी आला, माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, माझ्यासाठी त्याला कबरेत ठेवण्यात आलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला, येणार आहे, हा विश्वास आहे. ह्याच्याद्वारे तुम्ही कसं नीतिमान ठरता, हा माझा प्रश्न. विश्वास त्याचे ठेवता. पुत्र आणि कन्या आहोत आम्ही. बाराखडी आपण अजूनही गिरवत आहोत. स्पष्ट आहे प्रियांनो, कारण ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला कळल्या पाहिजेत, मुळावलं पाहिजे आपण. येस. मी पापी असताना, पापामध्ये असताना त्याने खंडणी भरून माझी सुटका केली आणि फक्त त्याच्या कृपेच्या द्वारे आम्ही नीतिमान आहोत. कृपेच्या द्वारे पाप पुसली गेली, पण नीतिमान कसं ठरणार? पापाची खंडणी भरली, माझं एक आणि एक पाप खोडलं गेलंय, माझ्यापासून दूर झालंय, आता मी पाप मुक्त झाले. पण मग पाप मुक्त होणंच सफिशियंट किंवा पुरेसं आहे का? मी देवासमोर जर नीतिमान नाही ठरली तर मी देवाच्या राज्यात नाही जाऊ शकत प्रियांनो. माझा हाच प्रश्न आहे की देवासमोर नीतिमान कसं ठरणार? सांगा पटापट, आपली वेळ होते. उत्तर मिळेपर्यंत आपण प्रार्थना थांबवणार नाही. पूर्ण विश्वासाने. मनाने, Yes. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने देवावर विश्वास ठेवला तर आपण देवाचेही करू शकतो. देवावर विश्वास, देवावर प्रीती करत आहोत. प्रीती करणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलाय. देवासमोर नीतिमान कसं ठरणार? मी नीतिमान आहे का? कोण म्हणतं तुमच्यापैकी मी नीतिमान आहे, मी पाप केलेलं नाहीये, असं कोण म्हणत आहे? केलंय. तर आपण स्वतःची फसवणूक करतो है ना. आपण Yes. योहानाच्या पत्रामध्ये ते वचन वाचतो की जो म्हणतो माझ्या ठाई पाप नाही, तो स्वतःलाच फसवतो. पण जर तुम्ही आपली पापे कबूल केली तर तो विश्वसनीय आहे, तो तुम्हाला शुद्ध करील. यस, त्याच्यावरील विश्वासाने, त्याच्या रक्ताने शुद्ध झालेला आहात. मग नीतिमान कसं ठरणार देवासमोर? अनेक वेळा आपण तो अध्याय, येस, प्रत्येक दिवशी आपली पाप कबूल करून देवाकडे क्षमा मागली पाहिजे. आणि देवाने वचन दिलं ना की तू तुझा देव परमेश्वर याचीच सेवा कर, याचीच उपासना कर आणि आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. परत नियमशास्त्राकडेच आपण जातो. नियमशास्त्रातील आज्ञा. म्हणून प्रियांनो, फार महत्वाचे, लक्षात घ्या, सुनतेचा विधी बाहेरील विधी नाहीये, परदेशांचा विधी नाहीये, परमेश्वराने लावून दिलेला विधी आहे. पण त्या विधीवरून पौल त्यांना एवढे कडक शब्द का ऐकवत आहे? कारण अजून त्यांना तारण कळलेलंच नाहीये. आणि आम्ही जे विश्वासणारे, पिढ्यानपिढ्याचे विश्वासणारे, अजून आम्हाला तारण कळलेलंच नाहीये. स्पष्ट, ऍज क्लिअर ऍज इट इज. देवाच्या समोर नीतिमान कसं ठरणार? कसं देव म्हणणार की येस, मला सीमा आणि नानी दिसत आहे, संदेश दिसत आहे, म्हणून की संदेश नीतिमान आहे, तो स्वर्गाच्या राज्यात जाओ. सीमा नीतिमान आहे, नीला समुद्र नीतिमान आहे स्वर्गाच्या राज्यात. कसं? त्यांनी तर भरपूर पातके केली आहेत, तुम्ही सुद्धा केले, आपण सर्वांनी केले. केवळ येशू ख्रिस्ताच्या अनुग्रहाद्वारे. येस, कसं, काय ती कृपा, काय तो अनुग्रह? तोच माझा प्रश्न. थँक्यू सविता सिस्टर. कसं? देवाचं भय दया आणि घालून कृपा आहे. नो, गिव्ह मी प्रॅक्टिकल आन्सर. जर ह्याच्यामधून आपण सांगा. परमेश्वराच्या येशूच्या रक्तामध्ये धुतलेले, इफ यू आर वॉश्ड इन हिज ब्लड, इफ यू आर प्युरिफाइड अँड सॅन्क्टिफाइड इन हिज ब्लड. Yes, that's what, Rebecca sister. You are purified, you are sanctified. Yes. Now your sin has been cleaned. You are Okay. spotless. But how you will become righteous? नीतिमान कसं ठरणार? तो आमचा तारणारा आहे. Yes, विश्वास आहे. वचन आहे ते काय लाट. त्याच्या मध्यस्थीद्वारे. त्याच्या मध्यस्थीद्वारे. बाह्यरूपी सुनता न करता आपल्या अंतःकरणाची सुनता करून आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पश्चाताप करून जो आपण करार त्याच्यासोबत करू बुडण्याचा, त्याच्याद्वारे. बुडण्याच्या कराराद्वारे. Yes.
देवाने आपल्याला शिक्कामोर्तब केलेला आहे, केवळ त्या शिक्कामोर्तबाद्वारे. कारण जसं वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी इस्रायल लोकांच्या घराच्या बाहेर रक्त होतं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मी पापीच ठरेन, पण केवळ येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि त्या शिक्कामोर्तबाद्वारे. That seal is Holy Spirit. Purifying blood is blood of Jesus Christ. Blood of that perfect lamb. है ना, जो वलांडणाचा पशु. त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे मी शुद्ध ठरेन. पवित्र आत्म्याने मला शिक्कामोर्तब केलेला आहे. पण प्रश्न परत फिरून तिथेच राहतो की मी नीतिमान कसं ठरणार. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका प्रिया. सर्वांनी लेवी 16 वाचा. प्रायश्चित्ताच्या दिवशी काय केलं जातं नेहमी तो अध्याय लक्षात ठेवा प्रियांनो. प्रायश्चित्ताच्या दिवशी काय केलं जातं. प्रमुख याजक कसा जातो परमपवित्र स्थानामध्ये. किती बकरे घेतात पटापट सांगा, आपणाकडे वेळ कमी आहे. किती बकरे घेतात. 2 बकरे. एक कशासाठी. एक पाप बली आणि एक पाप बली म्हणून बलीचा बकरा आणि दुसरा पाप वाहून नेणारा बकरा. एका बलीच्या द्वारे इस्रायलाचे अपराध आणि इस्रायलाच्या पापामुळे त्याचं अर्पण केलं जातं. आणि एक पाप वाहून कुठे नेतो. निर्जळ स्थळी नेतो. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काय केलं. पाप वाहून नेलं. येस, तुमचं माझं पाप वाहून नेलं यरुशलेमे बाहेर. वधस्तंभ गुलगुता म्हटलेल्या कवटी म्हटलेल्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर दिलं. तुमची माझी सर्व पापे त्याच्यावर लादण्यात आली. तो तुमच्या माझ्यासाठी काय झाला प्रियांनो. पाप झाला, शाप झाला. त्याच्यावर ते सर्व शाप आले. त्याच्यावर त्या पापाची शिक्षा मरण. त्याने तो मरणदंड सोसला प्रियांनो, जो तुमच्या माझ्यासाठी आहे. आणि आता जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वरा समोर उभे राहू, आपल्या बंधूंनी आपणाला सांगितलं, तेव्हा आपल्यामध्ये काय नीतिमत्ता आहे. आपल्यामध्ये काहीच नीतिमत्व नाही. पण आता आपल्या ठाई प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व गणण्यात येणार. आता परमेश्वर कुणाला पाहणार. सुजाताला पाहणार का. कारण सुजाताने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर, त्याच्या वधस्तंभावर, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला. ख्रिस्तामध्ये बुडून नव्याने जन्म घेतला पाण्याने आणि आत्म्याने. आता मी जगतो असं नाही, तर माझ्या ठाई जर ख्रिस्त जगला तर माझ्या परमेश्वराला माझ्या ठाई तो नीतिमान. कारण नीतिमान केवळ ख्रिस्त आहे, कुठलाही मनुष्य नाही. जर परमेश्वराला ख्रिस्त दिसला तरच ती व्यक्ती स्वर्गात जाणार. एवढं सोपं आहे प्रियांनो, पण हे कळलेलं नाहीये अजून आपणाला. काल सुद्धा मी सांगितलं, जर प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्ट गुड फ्रायडेच्या दिवशी आला असता आणि वधस्तंभावर प्राण दिला असता, तर तुमची माझी पापे धुतली गेली असती, शुद्ध झालो असतो. पण देवासमोर नीतिमान ठरण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी मनुष्य रूपात पापी देहामध्ये जन्मून तो नीतिमान राहिला. 33.5 वर्ष तो नीतिमान राहिला. ते त्याचं नीतिमत्व तुमच्या माझ्या ठाई ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व असं गणण्यात येतं. मग माझा परमेश्वर देवपिता माझ्या ठाई बघेल की हा ख्रिस्त आहे. हिने स्वतःला मारलंय. हिने स्वतःचा देह स्वभाव ख्रिस्ताच्या वधस्तंभाबरोबर खिळलाय. आता देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने ख्रिस्त जगत आहे. जसा ख्रिस्त जगला केवळ पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, ते त्याचं अन्न आणि पाणी होत. जर माझ्या ठाई ख्रिस्त आहे तर मी नीतिमान आहे. हालेलुया. लक्षात आलं प्रियानो. कुणाला काही प्रश्न असतील तरी लिहून ठेवा. इथून पुढची वेळ मी आपले बंधू संदेशांना. येस, उद्या आपण ताई, हा आजचा संदेश एक रिक्वेस्ट होती. आज रेकॉर्ड केला असेल ना ब्रदरनी, तर प्लीज सेंड करा ना ग्रुप. हो, नक्की ना. थँक्यू. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. काही प्रश्न असतील प्रियांनो, अजूनही नसेल कळलं, कारण प्रश्न तेव्हा पडतात जेव्हा आपण त्याच्यावर विचार करतो, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, त्याच्यावर मनन करतो. अभ्यास करा प्रियांनो, प्रश्न येऊ द्या, कारण देवाचा आत्मा आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आमेन. इथून पुढची वेळ आपले संचालक स्तवन यांच्या. येस, हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद.
आणि थँक्यू दीदी सुंदरशा वचनाबद्दल. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. इथून पुढील वेळ आहे प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीताद्वारे प्रार्थनेची समाप्ती करण्याची. तर आपण आपले माईक अनम्यूट करूया आणि प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाते. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. गुड नाईट. Praise Lord. Good night. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. सर्वांना जय मसीह.